तिकडे अमरावतीमध्ये भाजप नेत्या नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। लक्ष्मीनारायण नगर इथल्या श्रीराम विद्यालयातील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। यावेळी आमदार रवी राणा सायकल चालवत अनोख्या पद्धतीने मतदान केंद्रावर पोहोचले, तर नवनीत राणा चारचाकी वाहनाने मतदान केंद्रात दाखल झाल्या। मुंबई मनपा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन तिथे आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळी मतदानानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर करण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची टीका केली। दरम्यान निवडणुका जिंकायच्या वाटेल ते करता येईल यासाठी सर्व गोष्टी सरकार करतंय अशी टीका त्यांनी केलेली आहे। मतदानानंतर मतदारांच्या हाती लावली जाणारी शाई पुसली जातीये अशी अनेक प्रकरणं समोर येत आहेत। याबाबत सुद्धा राज ठाकरे यांनी टीका केली। दरम्यान आजपर्यंत ती शाई लावली जायची, आता काहीतरी पेन आणलेला आहे, बाहेर पडल्यावर सॅनिटायझर लावलं तर ती शाई निघून जाते असंही राज ठाकरे म्हणाले। आजपर्यंत ती इंक लावली जायची, बरं का? आता काहीतरी नवीन पेन आणलंय आणि ते पेन मध्ये इतक्या तक्रारी सगळ्या बाजूनी येत आहेत की तुम्ही बाहेर पडल्यावरती त्याला जर सॅनिटायझर लावलं तर ती शाई जाते। म्हणजे आता कालचं घ्या तुम्ही, एक दिवस वाढवून दिला उमेदवारांना की तुम्ही मतदारांपर्यंत जाऊ शकता। आता हा असा कुठचाही नियम नाही जो कोणत्याही निवडणुकांमध्ये वापरला नाही, तो अचानक नवीन आणला। म्हणजे ते फरक म्हणजे परत ते कशासाठी पैसे वाटायला। म्हणजे संपूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलेलं आहे। आम्ही आमच्या परीने जे काही करायचंय ते करतोच आहोत, बरं का? परंतु ही काही चांगली लोकशाहीची लक्षणं नाहीत। त्या असल्या निवडणुका या देशामध्ये होणं आणि त्या असल्या फ्रॉड निवडणुकांमध्ये सत्तेवरती येणं, याला काही सत्ता नाही म्हणत। या सगळ्या गोष्टीला माझं फक्त नागरिकांना आणि माझ्या सर्व शिवसैनिकांना, महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एवढंच सांगणं आहे, सगळीकडे सतर्क राहा या सगळ्या याच्यामध्ये की कशा प्रकारे आता इथे छबिली दासला कुठेतरी इथं एक दुबार सापडला, त्याला आता पोलिसांनी पकडलंय। म्हणजे हे सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी सुरू असणार। सत्तेचा किती गैरवापर करायचा याला पण काही मर्यादा मला असं वाटतं असायला हव्यात। परंतु नागरिकांना आणि मला असं वाटतं की तिथल्या माझ्या शिवसैनिकांनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी याच्यामध्ये सतर्क राहावं आणि कोण दुबार येत आहेत आणि कोण शाही पुसतायत आणि काय करतायत याच्यावरती त्यांनी लक्ष ठेवावं, एवढीच फक्त इच्छा। तरी असं सकाळपासून मतदारांना आवाहन करतात की मुंबईच्या विकासासाठी म्हणून मतदानासाठी बाहेर पडा। मग आणि शाही पुसा, शाही पुसा, परत जा, परत मतदान करा, परत बाहेर या, शाही पुसा, हा विकास। ठीक आहे, आपण सतर्क राहावं आणि मला असं वाटतं की आपण सर्व पत्रकार बांधव भगिनी, आपल्याला पण माझी विनंती आहे की या सगळ्या गोष्टींवरती आपण बारीक लक्ष ठेवा। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूरमध्ये सहकुटुंब मतदानाचा अधिकार बजावला। यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर टीकाही केलेली आहे, त्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। मतदानानंतर शाई पुसल्या जात असल्याच्या काही घटना समोर आल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंसह विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती आणि निवडणूक आयोगावर टीका केली होती। त्यावरून फडणवीसांनी मतदानानंतर त्यांच्या बोटाला लावलेली शाई माध्यमांसमोर ती पुसली जात नसल्याचं दाखवत विरोधकांच्या आरोपांचं खंडन केलं। असं आहे की पहिल्यांदा तर या सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशन ठरवतं आणि यापूर्वीही अनेक वेळा मार्कर पेन वापरलेला आहे। तथापि जर कोणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर इलेक्शन कमिशनने त्या संदर्भात लक्ष द्यावं। मात्र मला असं वाटतंय की काही लोक उद्याचा निकाल प्रिएम्प्ट करून निकाल आल्यानंतर कशाला दोष द्यायचा याची तैयारी करतायत, हे मात्र स्पष्ट दिसता है। देखिए अभी मैंने ये मार्कर मेरे को लगाया हुआ है, अब इसको मिटा के दिखाइए। देखिए कहीं मिट रहा है, देखिए आपके सामने कर रहा हूँ, कहीं मिट रहा है। ऐसा है कि हो सकता है कि किसी का इसके ऊपर ऑब्जेक्शन हो, इलेक्शन कमीशन ने देखना चाहिए। और कुछ इस्तेमाल करना है तो करना चाहिए। मैं तो बोलता हूँ ऑयल पेंट करना है तो ऑयल पेंट करिए, चुनाव निष्पक्ष होने चाहिए। लेकिन हर चीज़ पर इस प्रकार से इशू तैयार करके मानो हमारे जो लोकतांत्रिक संस्थाएं हैं उन संस्थाओं के ऊपर एक प्रकार से प्रश्न चिन्ह निर्माण करना, ये गलत बात है।
महाराष्ट्रामध्ये केवळ आणि केवळ विकास चालेल. महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातली जनता विकास डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी मतदान करेल हा मला विश्वास आहे. त्याचं नाव पॅड युनिट आहे. पॅड युनिट त्याचं नाव केलं पाडू. दुसरं, या ठिकाणी इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलं आहे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे आणि त्याहीपेक्षा ही मशीन काही अचानक आणलेली नाही. मला त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस इलेक्शन कमिशननी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेने सांगितलं, सगळ्या पक्षाच्या रिप्रेझेंटेटिव्हजला बोलवलं होतं, ते उपस्थित होते. त्यांच्यासमोर ही काय मशीन आहे हे सांगितलं आणि ही आम्ही का वापरतोय सांगितलं. ही सरसकट वापरली जाणार नाही. ही रिडंडन्सी क्रिएट करण्याकरता मशीन आहे. म्हणजे जर काउंटिंगच्या वेळी एखादी मशीन बंद पडली तर सोबत याच्यातही डेटा असेल. याचा डेटा वापरला जाणार नाही. फक्त काउंटिंगला मशीन बंद पडली तरच याचा डेटा वापरला जातो, अन्यथा याचा डेटा वापरला जात नाही. तर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस महिला मतदार पकडल्या गेल्या. सिटी चौक पोलिसांनी 8 संशयित महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. आधीच बोगस मतदानाचा आरोप केला जात होता आणि त्यामध्येच आता छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस महिला मतदारांना पकडलेला आहे. सिटी चौक पोलिसांनी 8 संशयित महिलांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते. त्यामुळे आता या महिला नेमक्या कुठून आल्या, कोणी आणल्या आणि त्या कोणाला मतदान करण्यासाठी आल्या होत्या असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. पंचायत समिती मतदान केंद्रावर काही महिला बोगस मतदान करत असल्याचं काही लोकप्रतिनिधींना म्हणजेच जे उमेदवार आहेत त्यांच्या माध्यमातून जे तिथं प्रतिनिधी ठेवण्यात आलेले त्यांच्या लक्षात आलं आणि या संशयित बोगस मतदार महिलांना आता सिटी चौक पोलीस ठाण्यात घेऊन आलेले आहेत. त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांची चौकशी या ठिकाणी सुरू आहे. मात्र एकूणच पंचायत समिती मतदान केंद्रावर जी घटना घडली ती म्हणजे अशा पद्धतीने झाली, ज्यावेळेस या महिला त्या ठिकाणी गेल्या, तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्याजवळ असणारे वोटर कार्ड आणि त्यांचा चेहरा मॅच होत नसल्याचा आक्षेप तेथील काही प्रतिनिधींनी घेतला आणि त्यानंतर थोडासा गोंधळ त्या ठिकाणी पाहायला मिळाला. जेव्हा पोलिंग ऑफिसर या महिलांना यांचं नाव आणि त्यांचा ID विचारायला लागल्या तेव्हा या महिला कावऱ्या बावऱ्या झाल्या. त्यामुळे एकूणच संशय बळावला आणि त्यानंतर या प्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांनी या महिलांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय आणि पोलिसांना जेव्हा हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यावेळेस पोलिसांनी चौकशीसाठी या संशयित महिलांना ताब्यात घेतलंय. पोलीस अजूनही या प्रकरणावर काहीही सांगत नाही, कारण अजून कुठलीही चौकशी झाली नाही आणि सबळ कुठलेही पुरावे मिळाले नाही. त्यामुळे आता पोलिसांची चौकशी झाल्यानंतरच या महिला खरंच बोगस मतदान करत होत्या का, डबल मतदान हे होतं का, या संपूर्ण प्रश्नाचे उत्तरं मिळू शकतील. मात्र पोलीस आता काही सांगत नसले तरी थोड्या वेळात चौकशी होईल आणि त्यानंतर संपूर्ण गोष्टी समोर येतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधवसह मी अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये बोगस मतदानासाठी आलेल्या एकाला पकडलेलं आहे. मुकुंदवाडी मनपा शाळा इथल्या मतदान केंद्रावर या व्यक्तीला पकडलंय. उमेदवारांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली आणि या व्यक्तीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. मतदान कार्डवर प्रिंट चिपकवलेली असल्याचं उमेदवारांच्या लक्षात आलं आणि त्यानंतर हा व्यक्ती पकडला गेला. छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे काही महिलांना पकडलेलं होतं तर दुसरीकडे हा जो बोगस मतदार आहे तो सापडलेला आहे. त्याच्या मतदान कार्डवर प्रिंट केलेलं चिकटवलं होतं आणि ते लक्षात आल्यानंतर या व्यक्तीला पकडलं. तर इकडे पुण्यामध्ये सुद्धा बोगस मतदानाचा प्रकार समोर आलाय. शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती आहे. पुण्यातील महादेववाडी परिसरात मोठा राडा यावरून झाला. नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांकडून या बोगस मतदारांना चोप देण्यात आलाय. दरम्यान बीडमधून काही लोक प्रभाग 41 मध्ये आणले होते. त्यांच्या गाड्यांमध्ये पैशांचे बंडल सापडले असा आरोप करण्यात आलाय शिवसेनेकडून.
दरम्यान जळगावमध्ये कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी मारहाण केल्याचा दावा केला जातोय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या आरोपानंतर तणाव निर्माण झालाय. मारहाण झालेला कार्यकर्ता तक्रार देण्यासाठी पोलिसात पोहोचलेला आहे. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर दुसरीकडे मालेगावमध्ये बोगस मतदान कार्ड सापडलेत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये 800 मतदान कार्ड सापडलेले आहेत आणि हे बोगस असल्याची माहिती समोर येते. एका रूममध्ये सापडलेले हे कार्ड बोगस असल्याचा संशय आहे. भरारी पथकानं घटनास्थळी जाऊन सर्व कार्ड ताब्यात घेतले. मालेगावच्या प्रभाग क्रमांक 6 मधील एका रूममध्ये 800 मतदान कार्ड आढळलेले आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. सर्व कार्ड बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. घटनेची माहिती मिळताच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व कार्ड ताब्यात घेतले. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान कार्ड आले कुठून याचा तपास केला जातोय. तर जळगावमध्ये कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी मारहाण केल्याचा दावा केला जातोय. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या आरोपानंतर इथं तणाव निर्माण झालाय. मारहाण झालेला कार्यकर्ता हा तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेला. पोलिसांकडून घटनास्थळी धाव घेत गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तर जळगावमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अटीतटीची अशी लढत पाहायला मिळाली आणि त्यातच आज जेव्हा मतदानाचा दिवस आहे त्यावेळेला कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचा आरोप आहे. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी मारहाण केल्याचा दावा करण्यात आलाय आणि त्यासाठी ज्याला मारहाण झाली होती तो व्यक्ती पोलिसांकडेही पोहोचला. दरम्यान उल्हासनगर प्रभाग क्रमांक 18 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ उडालेला आहे. अनेक मतदारांच्या बोटावरील शाई क्षणार्धात पुसली जात असल्याचा आरोप आहे. त्यामुळे मतदारांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. त्यामुळे अनेक जण पुन्हा मतदान करण्याची मतदारांनी शंका व्यक्त केलेली आहे. कारण जे मतदार या ठिकाणी गेले आणि मतदान करण्यासाठी बोटावर शाई तर लावली, मात्र त्या शाईसाठी वापरलेला जो मार्कर पेन होता तो बाहेर आल्यानंतर लगेचच पुसला जातोय असा दावा या मतदारांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे अनेक जण ज्यांनी एकदा मतदान केलेलं आहे ते ती शाई पुसून पुन्हा एकदा मतदानासाठी जाऊ शकतात असा आरोप सुद्धा करण्यात आलाय. तर कुठे बोगस मतदार सापडल्याचे आरोप होत आहेत, कुठे शाई पुसली जात असल्याचं समोर आलेलं आहे. अशामध्ये तुमच्या विभागामध्ये तुमच्या महापालिकेमध्ये कशा पद्धतीनं मतदानाची प्रक्रिया सुरू आहे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून घेत राहणार आहोत. दरम्यान थांबूया.